नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण अद्रक पिकाच्या शेतामध्ये आहे आणि आपण जे अद्रकीमध्ये आहे सध्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी वीजनाशकाचा वापर केला होता, ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचं सुमिमॅक्स प्रतिपंप 10 ml आपण फवारणी केली होती. तर आपल्याला बऱ्याच जणांच्या अगोदर असे म्हणणं होतं की बाईचे ईडमध्ये वगैरे प्रॉब्लेम येतो, जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम येतो, क्वालिटी वगैरे टिकून राहत नाही. तर आपण डेमोसाठी त्या ठिकाणी 2 पंपाचं आपण त्या ठिकाणी सुमिमॅक्स मारलं होतं आणि बाकी 2 पंपाचं त्या ठिकाणी आपण गोलची फवारणी केली होती. तर याचे माझ्या डोळ्याला जे रिझल्ट दिसते किंवा मला याच्यामध्ये काय फरक वगैरे दिसतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता सध्या जे काय तुम्हाला 4 बेड असेल तर हे 4 बेड आपण त्या ठिकाणी सुमिमॅक्सची फवारणी केलेली आहे आणि इकडं त्या ठिकाणी आपण कुठल्याच प्रकारचं वीजनाशकाचा वापर केला नाही. तर याच्यामध्ये फरक असा होता, याच्यामध्ये तण वगैरे तर उगलेलं नाही अजिबात. सध्या आता जवळजवळ अद्रकीला 2 महिने झाला, परंतु याच्यामध्ये अजून तण काहीच नाही, म्हणजे सर्वच प्रकारचे तण नेते झाले. आता आपण हेही खर्च निघलेलं आहे, याच्यामध्ये खूप प्रकारात आपल्याला तण झाले होते, परंतु याच्यामध्ये जी क्वालिटी आहे आपल्या अद्रकीची ती याच्यामध्ये क्वालिटी चांगली, हिरवेगारपणा आहे, स्टंप जाड आहे आणि याची जी वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरं जे आपण त्याच्यामध्ये सुमिमॅक्स मारलेलं आहे, फवारणी केलेली आहे, तर त्याच्यामध्ये जे काय अद्रक वगैरे आहे त्याची वाढ कमी आहे. त्या ठिकाणी क्वालिटी वगैरे हिरवागारपणा त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात कमी वाटतो आणि जर्मिनेशन सुद्धा खूप कमी प्रमाणात आलेलं आहे. तर जर तुम्हाला सुमिमॅक्स अद्रक पिकामध्ये वापरायचं असेल तर माझं रेकमेंड असेल तर तुम्ही फवारू नका. कारण सुमिमॅक्स वापरल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता, ह्या 2 तास दिसतात तुम्हाला, हे तास हिरवेगार आहे, हे तास पतले सुद्धा दिसतात. एका दिवशी लावलेले सगळे एका दिवशी केलेले, फक्त आपण फवारणी करताना याच्यामध्ये 4-5 बेडवरती सुमिमॅक्स फवारलं होतं, याच्यावरती सुमिमॅक्स फवारलं नव्हतं. त्यासोबतच आपण दुसरं त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण गोल फवारणी केली होती. तर गोलचे रिझल्ट आहे, बरे आहे, म्हणजे त्याने सुद्धा म्हणावं तसं तण झालं नव्हतं, पण हे त्या अद्रक पिकाला जास्त धोकादायक वाटत नाही. आता सध्याची स्थिती वगैरे पाहिली तर गोलनं अद्रकीला काही एवढा धोका वाटत नाही, परंतु ह्या 2 तासामध्येच तुम्हाला फरक दिसेल. जे उजवीकडचं जे तास आहे त्या ठिकाणी सुमिमॅक्स मारलेलं आहे, डावीकडचं जे तास आहे त्याच्यामध्ये आपण गोलची फवारणी केलेली आहे तणनाशकाची. याच्यामध्ये सुमिमॅक्समध्ये तर तण तर बिलकुलच प्रमाणात नाही आहे आणि गोलमध्ये सुद्धा तण त्या ठिकाणी दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात उगली होती, परंतु न मारल्यापेक्षा कमी प्रमाणात त्या ठिकाणी उगलेली होती. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या अद्रक पिकामध्ये वीजनाशकाचा वापर करायचा असेल तर शक्यतो करू नका. सुमिमॅक्स तर लगेच वापरू नका. वापरायचं असेल तर मी गोल प्रतिपंप त्या ठिकाणी 20 ml या प्रमाणात फवारणी करू शकता. गोलनं म्हणावे तसे साईड इफेक्ट होत नाही, परंतु सुमिमॅक्सचे त्या ठिकाणी खूप साईड इफेक्ट होतात. शक्यतो तुम्ही अद्रक पिकामध्ये त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे वीजनाशकाचा वापर केला नाही पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.